वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती नवापुरात मोठ्या उत्साहात साजरी। वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नवापूर शहरात विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। वीर महाराणा प्रतापसिंह युवा सेना, त्रिनेत्र गणेश मंडळ, काका गणपती मंडळ तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर, गुजर गल्ली, सामाजिक कार्यकर्ता छोटू पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून अभिवादन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता गावित, मुख्याधिकारी मयूर पाटील, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, भाजप शहराध्यक्ष सागर पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष मनोहर नगराळे यांनी उपस्थित राहून महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी आपल्या मनोगतात भरतभाऊ गावित यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्य, स्वाभिमान, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करताना सांगितले की महाराणा प्रताप हे केवळ राजपूत समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत। संकटांशी झुंज देत स्वाभिमानासाठी लढण्याची शिकवण त्यांच्या जीवनातून मिळते। आजच्या तरुणांनी महाराणा प्रताप यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज व राष्ट्रहितासाठी कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी गोलू राजपूत, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, अजय पाटील, विशाल सांगळे, ईश्वर पाटील, शरद पाटील, सुधीर निकम, देवसिंग पाटील, चंद्रवदन पाटील, दुर्गाताई वसावे, हेमलता पाटील, रीता पाटील, अमृत लोहार, नगरसेवक सौमित्र गावित, मनोहर गावित, जयेश जयस्वाल, राजू आगळे, नाविद शहा, माजी नगरसेवक महेंद्र दुसानी, कमलेश मीना, डॉक्टर विशाल पाटील, संदीप पाटील, विशाल पाटील, पंकज पाटील, मनोज पाटील आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उमेश मोरे, प्रशांत पाटील, यश मोरे व रोहित पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। जयंती उत्सवामुळे शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील सर यांनी केले। साजरी करत असतो आणि आपण थोड्या वेळापूर्वी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा 10वी 12वी मध्ये उत्तीर्ण झाले आणि विविध क्षेत्रामध्ये उत्तीर्ण झाले, त्यांचा आपण मान सन्मान सत्कार केला। आपण एक चांगली प्रथा आणि एक चांगलं काम आपल्या या समाजाप्रती आणि समाजाच्या बांधवांनी केलं की गुणवंत विद्यार्थ्यांना बोलवला आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी, कुठंतरी त्यांना बघून बाकी विद्यार्थी प्रेरित होतील या उद्देशाने हा सुंदर असा कार्यक्रम केला। त्याबद्दल समाजाचं मनापासून धन्यवाद करतो। समाजामध्ये एकोपा राहायला पाहिजे, समाजामध्ये सगळ्यांनी एकत्रितरित्या देऊन समाजाचे जे विविध कार्यक्रम आहेत ते सगळे कार्यक्रम आपण एकत्रितरित्या साजरे केले गेले पाहिजे। या अनुषंगाने आपल्याला बघावयास मिळतो। आपण दोघी ठिकाणी जे कार्यक्रम केले, दोघी ठिकाणी समाज बांधव आणि सर्व स्तरावरील मान्यवर हे उपस्थित होते। या ठिकाणी सुद्धा आपल्या नगरपालिकेचे माननीय CEO डॉक्टर मयूर पाटील साहेब हे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे नगरपालिकेचे आमचे गटनेता उपनगराध्यक्ष नरेंद्र भाऊ नगराळे, सर्व सन्मान्य नगरसेवक, आमचा राष्ट्रवादी तालुक्याचे शहर अध्यक्ष मनोहर भाऊ, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सागर भाऊ, या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। चांगला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण हे कार्यक्रम साजरे करत असतो आणि पुढच्या आमचं जे सगळ्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न आपण लवकरच येत्या काही दिवसांमध्ये ते साकार होणार आहे। त्याच्यामध्ये आपल्या सर्वांची मोलाची मला साथ मिळणारी आहे आणि जे जे राष्ट्रपुरुष आहेत, संत पुरुष आहेत, त्या राष्ट्रपुरुष संत पुरुषांचं आपण या नवापूर नगरीमध्ये
त्यांचे पुतळे हे सुसज्जपणे उभारणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सर्वांची सहकार्याची आणि मदतीची आवश्यकता आहे आणि ती नक्कीच आपण कराल अशी एक अपेक्षा आशा मी बाळगतो. पुनश्च आपल्या सर्वांचं समाज बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीने आपण एकत्रितरित्या संघटितपणे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना बोलून सगळ्यांना मानपान देऊन आपण हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल या युवा सेनेचं मनापासून आभार व्यक्त करतो की जो देश आहे ज्या देशामध्ये आपण सर्व जाती धर्माचे लोक राहत आहोत आणि त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना मान सन्मान देऊन आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद करतो.